श्रावण महिन्यात नॉन-व्हेज खात नाही. हं. तर हे आध्यात्मिक तऱ्हेने आहे की सायंटिफिकली त्याला काही? दोन्ही आहे. दोन्ही आहे. आपण ज्या अर्थी आपण मनुष्य आहोत, त्या अर्थी आपल्याला नॉन-व्हेज चालत नाही. कारण आपण जसे कार्निव्हरस ॲनिमल म्हणतो ना, आपण कार्निव्हरसमध्येच मोडतो. त्यामुळे आपल्याला आपला तो आहार नाही आहे. तरी पण जसं काळ पुढे गेला, त्याप्रमाणे आपण नॉन-व्हेज वगैरे खातो. आणि नॉन-व्हेज सगळं म्हणजे बरेच जणांना आवडतं. नॉन-व्हेजशिवाय कोणी आपल्या गोव्यातली मंडळी तर नॉनव्हेजशिवाय हो. एक म्हणतात की जगूच शकत नाही काही बरोबर. प्रमाणात. काही लोक जगतात, पण काही जगूच शकत नाही. पण एवढं असून सुद्धा की श्रावण पाळतात. काही लोक पाळतात, काही लोक घरात खात नाही, बाहेर खातात. तसंही आहे. पण श्रावण महिन्यात ॲटलिस्ट त्या कालखंडात म्हणजे 1 महिनाभर जरी तुम्ही पाळलात, तर तुमचं बॉडीचं पूर्ण डिटॉक्सिफिकेशन होतं. तुमची बॉडी कुठेतरी हील होते. त्यामुळे ते पाळावं असं मला वाटतं, तुमच्या शरीरासाठी पण चांगलं आहे. आणि सायंटिफिकली पण असं म्हणतात की माशांचा जन्म देण्याचा हा हो, काळ असतो. सगळ्यांचाच. माशांचाच नव्हे, सगळ्या जीवजंतूंचाच आहे. मी आता म्हटलं म्हणून मी तुम्हाला सांगते, नववधू जे असते, जर त्यांचं आषाढापूर्वी जर लग्न झालेलं असतं, आषाढ एकादशीपर्यंत, तर चातुर्मासात मी जे मगाशी म्हटलं की 13 महिने असतात, त्या 13 महिन्यात प्रत्येक वर्षाला चातुर्मास आहे. आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत 4 महिन्यात हा विशेष पिरियड आहे. जी आपली हिंदू नववधू असते किंवा कॅथलिक सुद्धा असते, ती आषाढ महिन्यामध्ये माहेरी जाते. तो त्यांचा वेगळेपणाचा पिरियड असतो. आणि ज्यावेळी श्रावण सुरू होतो त्यावेळी ती नवऱ्याच्या घरी येते, सासूरवाडीला येते. आणि आषाढामध्ये म्हणतात ना, आषाढ पावळी बघू नये. कारण ते वेगळ्या राहण्याचा पिरियड असतो आणि श्रावणामध्ये ते एकत्र येण्याचा पिरियड असतो. ते सगळ्यांचंच असतं, सगळ्या जीवजंतूचं असतं. म्हणजे ते शेतात सुद्धा पालवी येते. आषाढ मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, म्हणजे सगळ्याकडे ती, मग ते मासे असू द्यात, जनावरं असू द्यात, काही असू द्यात, तो उगवण्याचा पिरियड आहे, उगवण्याचा काळ आहे. आणि शिवाय शिव तिची पहिली पत्नी जी शक्ती आहे, तिने ज्यावेळी देहदान केलं, अग्नीमध्ये उडी टाकली आणि पुढे मग ती हिमालयाच्या पोटी ज्यावेळी जन्माला आली, तिने सुद्धा खूप तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न केलं. आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये तिने त्याच्याकडून वर मागून घेतला. म्हणजे प्रसन्न होऊन त्यांना वर दिला की मी लग्नाला तयार आहे. आणि त्यावेळीपासून ती शिवशक्तीची पूजा आहे. म्हणजे जर विवाहित असेल तर ती आपल्या नवऱ्यासाठी त्यावेळी त्या श्रावणामध्ये व्रत करते. आणि जर ती अविवाहित असेल तर आपल्याला चांगला नवरा मिळावा म्हणून व्रत करते. अशी त्यामागे आख्यायिका आहे शिवशक्तीची.